आणि हा कार्यक्रम जळगावमध्येच व्हावा याच्या मागची एक छोटीशी आठवण सांगतो. या जळगावमध्ये मी आणि माझे मित्र निलेश खरे एकदा विधानसभा अधिवेशन संपवून येत होतो आणि आम्ही इथे जळगावला थांबायचं ठरलं. मग भवरलालजींना भेटायचं, जळगावला आलं तर त्यांना भेटायचं म्हणून त्यांना भेटायला गेलो. तर त्यावेळेला त्यांनी दिवसभर आम्हाला पूर्ण फिरवलं तिथे आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांना खूप झापलं. आणि ही आठवण मी आज ट्विट सुद्धा केलेली आहे की खूप झापलं. ते म्हणाले की तुम्ही जी काही पत्रकारिता करता आहात ती काही पत्रकारिता नाही. हे सगळं सोडा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष द्या. तर मी त्यांच्याशी थोडं आर्ग्युमेंट करत होतो कारण डायनामिक्स वेगळं आहे मीडियाचं. रोज तुम्ही संध्याकाळी भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम अशी भांडणं बघत असता. शेतीच्या मुद्द्यावर एवढी गंभीर परिषद आज मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत नाही. तर मी त्यांना डायनामिक्स सांगत होतो. ते म्हणाले अरे शेतीच्या क्षेत्रावर उभं राहून आमच्या शेतकऱ्यांनी सहकारी कारखाने काढले जे मोठ्या उद्योगपतींनाही शक्य झालं नाही. एवढा मोठा उद्योग उभा राहिला. या क्षेत्राला तुम्ही दुर्लक्षित ठेवू नका. याच्यावर माध्यमांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज ही पहिली आम्ही पिकनिहाय परिषदा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं इथे की ब्रँडिंग होणं फार गरजेचं आहे कुठल्याही पिकाचं. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे पीक निहाय परिषदा घेणार आहोत. पण त्याची सुरुवात मला असं वाटलं की जळगावमधून व्हावी. कारण या जळगावच्या मातीने आम्हाला कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याचं, माध्यमात काम करतो मी गेली 30 वर्ष, पण या क्षेत्राकडे लक्ष द्यायचं या जळगाव जिल्ह्याने मला सांगितलं.